सरकारने मद्य विक्री परवाने नव्यानं देणं सुरू करावं असं महसूल वाढीसाठी अधिकाऱ्यांनी मंत्री अजित पवारांसमोर हा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मद्य विक्री परवान्यामधून राज्याचं उत्पन्न वाढेल असं मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर विरोधकांनी याच मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय। महसूल वाढीसाठी मद्य विक्री परवाने देणार? राज्याच्या महसूल वाढीसाठी अधिकाऱ्यांनी अजित पवारांसमोर नवा प्रस्ताव ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे। सरकारने मद्य विक्री परवाने नव्यानं देणं सुरू करावं, अधिकाऱ्यांनी अजित पवारांसमोर हा प्रस्ताव मांडलाय। मद्य विक्री परवान्यातून राज्याचं उत्पन्न वाढेल असं अधिकाऱ्यांचं मत असल्याची सूत्रांची माहिती आहे। बियर शॉपमध्ये वाईन विक्रीला परवानगी द्यावी असाही प्रस्ताव असल्याचं सूत्र सांगतात। विविध योजनांमुळे राज्याची आर्थिक तूट 2 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। राज्याचं उत्पन्न वाढावं यासाठी अधिकाऱ्यांकडून विविध प्रस्ताव मांडण्यात आले। अनावश्यक खर्चाला कात्री लावा, उत्पन्नाचे स्रोत वाढवा, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या आहेत। तर आर्थिक सुधारणांचा अहवाल लवकरच तयार केला जाईल असंही अजित पवारांनी सांगितलंय। लाडकी बहीण योजनेसह इतर योजनेतील लाभार्थींच्या अर्जाची छाननी करा, अधिकाऱ्यांचं मत असल्याची सूत्रांची माहिती आहे। उत्पन्न मर्यादेच्या निकषांचं कठोर पालन करावं, अधिकाऱ्यांचं असंही मत असल्याचं सूत्र सांगतात। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी ते लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत। दारुप्या 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे। जर खरोखर त्याचा विचार करत असेल तर त्यांनी यशवंतराव चव्हाण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा वगैरे जे नेहमी म्हणत असतात ना, आणि त्यांच्या होर्डिंग्सवर त्यांच्या कार्यक्रमात शाहू फुले आंबेडकरांचे जे फोटो लावतात ते लावणं बंद केलं पाहिजे। यांच्या सरकारमध्ये यांचाच युवराज नाईट लाईफ सुरू करत होता। म्हणजे एक दिवस नाही, 31st नाही तर 365 दिवस यांना नाईट लाईफ पाहिजे होती। आणि त्याच्या संदर्भामध्ये काय संकल्पना होत्या एकदा त्या संजय राऊतने त्या वाचून तर पहा एकदा। म्हणून ज्यांनी युवा पिढी बिघडवण्याचं काम करायचा प्रयत्न केला होता त्यांना मी रोखलंय। आणि म्हणून त्यांचा आता हा जळफळाट होतोय। त्यांना वाटतंय की नाही 31st ला सुद्धा चालू राहू नये, मद्य परवाने वाटल्या जाऊ नये, पण नाईट लाईफ पेक्षा हे बरं। सकाळी 9:30 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत काही लोकांचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीला एकीकडे हप्ता देताना तिच्या नवऱ्याला व्यसनी आणि आहारी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न। ते मला असं वाटतं की सकाळी 9:30 वाजता जी प्रेस होते ती पण राज्य उत्पादन शुल्काशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही।